राम राम मित्रांनो, तुम्ही जर हप्त्यावरती मोबाईल घेत असाल किंवा दुसरी वस्तू घेत असाल आणि DMI फायनान्स जर करत असाल तर करू नका भावानो. एवढं दलिंदर आहे ना ते फायनान्स, तुम्हाला काय सांगू. आता माझ्या चुलत भावानं मोबाईल घेतला, कोणत्या कंपनीचा घेतला, कधी घेतला, कुठं राहतो काहीच माहित नाही. आता त्याचे बहुतेक 2 हप्ते काहीतरी भरलं नाही तर किंवा हप्ते बाउन्स झालेत बहुतेक त्याचे. तुम्हाला सांगतो, 2 दिवसापूर्वी फायनान्सवाल्याचा फोन आला की तुमचा भाऊ फोन उचलत नाही, काय करायचं. मी म्हणलं आता मी काय करू म्हणलं, त्यात तो तुमचा भाऊ आहे असलं म्हणून काय झालं. तुम्ही मला विचारून लोन दिलंय का, तुम्ही मला विचारलं होतं कोण देऊ का फोन पिणी. ते म्हणले तुमचा नंबर आहे. मी म्हणलं कधी दिलाय मी, तुमचा OTP आहे म्हणलं, दाखवा म्हणलं. त्याला बी खरं खोटं करा समोर आणि मला बी खरं खोटं करा, तुमच्याकडे प्रूफ असेल ना म्हणलं. नाही म्हणलं आम्हाला तसं देता येत नाही. मग कसं काय तुम्ही खरं बोलायला. आणि महत्वाचं सांगतो, माझा बी नंबर आहे, माझ्या भावाचा बी आहे आणि माझ्या घरच्याचा बी आहे. एवढ्याचा नंबर कसा आम्ही OTP देऊ बरं. ते बी झालं, धमकी द्यायला लागले ते, तुम्ही जर पैसे जर दिलं नाही तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ. कंटिन्यू फ्रॉड मेसेज, फ्रॉड कॉल चालू झालं परत. आणि घरच्या सांगायला लागले की तुम्ही जर पैसे भरले नाही तर तुमच्या घरच्याचे फोटो आमच्याकडे आहेत, व्हायरल करू म्हणून. हे असलं दलिंदर टाकून दिलेलं हे आहे DMI फायनान्स. अरे तुमच्या दम आहे ना, तुम्ही घ्या की मग, दुसऱ्याला कशाला त्रास देता. तुमच्या एवढं लय बोलता ना टूळ कुत्र्यासारखं. तुम्ही समोर या, तुम्हाला दाखवतो कसा आहे हेच का गावठी. मोबाईलवरून कॉल करून कुणी बी कुत्री भुकत येते. त्यांना म्हणलं तुम्ही लय एवढं बोलायला, तुमचे पैसे देतो, तुम्ही समोर या म्हणलं, कसं असतंय ते बघूच म्हणलं. त्यानं मोबाईल घेऊन गेला तिकडं, त्याला पकडा. दुसरं विनाकारण दुसऱ्याला त्रास देऊन फोन करून काय उपयोग आहे. तुमचं ऑफिस पण सांगा कुठं आहे, तिथं येतो. खरंच माझा नंबर दिलाय का बघू द्या की काय असेल ते. का लगे तुम्हाला कॉल करायला दिला कोणाला, तुमच्या समजा नंबर भेटले मग तुम्ही काय बी करताल का विनाकारण. हे चुकीचं आहे का नाही. आणि पोलिसांना कंप्लेंट करेन म्हणलं तर लगे म्हणतात जा करजा, काय करायचं कर. आता मग असं बोलल्यानंतर शिव्या देणार नाही तर काय करणार तुम्ही सांगा की. आपला जर अर्थार्थी संबंध जर नसेल त्यात आणि विनाकारण कोणी बी म्हणल भरा पैसे, येडफीड लागले का पैसे भरायला. कुणी बी आजकाल उद्या तसंच म्हणजे नंबर दिला ना हे कर. त्याच्यामुळे भावानं सांगतोय, लोन करताना हे DMI फायनान्स आहे ना करू नका, कारण हे असले दलिंदर आहे ते. त्याच्यामुळे काळजी घ्या भावानं फक्त.